स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबई भाजप अध्यक्षांच्या असंवेदनशीलतेची। गेल्या 2 दिवसात मुंबईतल्या दुर्घटनांमध्ये एक चिमुकला आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय। त्याच घटनांचा उल्लेख करताना भाजपचे आमदार अमित साटम चक्क हसतायत। विरोधी बाकांवरचे नेते जयंत पाटील यांना सांगताना काल झाडांवर होतं आज मॅनहोलवर आहे असं म्हणत अमित साटम फिदी हसताना दिसले। साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सांगताना अमित साटम यांच्या असंवेदनशीलतेचा कळस दिसून आला। जयंत पाटलांसोबत साकीनाक्यातील घटनेबाबत बोलताना अमित साटम फिदी हसताना दिसले। मृत्यू झालेल्या दोन्ही घटनांचा उल्लेख करताना भाजपचे आमदार अमित साटम चक्क हसतायत। विरोधी बाकांवरचे नेते जयंत पाटील यांना सांगताना काल झाडांवर होतं आणि आज मॅनहोलवर आहे असं म्हणत अमित साटम फिदी हसतात। साटम यांचं हे हास्य हा निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। यांना सहज मुंबई मिळाली आणि त्याच्यामुळे यांना गांभीर्य नाहीये, मुंबईबद्दल यांना काही प्रेम नाहीये आणि त्यामुळे आमदारला थट्टा मस्करी करतात। मुंबईचे लोक आता यांना सत्ता मिळालेली आहे, मुंबईच्या लोकांनी सत्ता दिलेली आहे, आता मुंबईचे लोक जगले काय मेले काय यांना काही फरक पडत नाही। इतक्या लहान बालकाच्या मृत्यूवर आणि एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूवर जर त्यांना काहीतरी जोक सुचत असतील, काल म्हणे झाड होतं आज म्हणे मॅनहोल, असं मी आता तुमच्याच माध्यमातून बघते। म्हणजे याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। लोकांना कळलं दोन मुखवटेवाले कसे आहेत। संदर्भ वेगळा होता। त्या ठिकाणी मी आज झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये मला प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब तिथे आले। त्यांनी रिपोर्टरला असं सांगितलं की ह्यांनी या विषयावरती काल भाषण केलंय। त्यावेळेला मी असं म्हणालो की विषय वेगळा आहे, काल विषय होता झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याच्या संदर्भातला आणि आज विषय हा मॅनहोलचा आहे, त्यामुळे दोन विषय वेगळे आहेत। मग तेव्हा ते हसले आणि समोर असताना एकमेकांकडे बघून आपण हसतो आणि म्हणून हसून ते तिकडनं निघून गेले, एवढाच विषय आहे। ज्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती हास्य होतं आणि असं आहे की दोन्ही विषयांना, विद्यार्थ्याचा मृत्यू असो किंवा आज झालेला मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा जो मृत्यू झाला, या दोन्ही विषयांना वाचा मीच फोडली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी मीच केलेली आहे। माझ्याच मागणीवरनं काल 3 आणि आज 4 अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। त्यामुळे माझी विनंती अशी राहील की अशा प्रकारे संदर्भ कुठला तरी वेगळा, दोन कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींना, दोन संदर्भांना जोडून त्याच्यातनं एक काहीतरी तिसरा अर्थ काढण्याचा प्रयत्न जो होतोय, हे असं कृपया करू नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे। ज्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती हास्य होतं त्यामुळे विरोधक असं म्हणतात की जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामध्ये संवेदनशीलता जी आहे ती उरलेली नाही। अरे समोर ओळखीचा माणूस आला तर त्याच्याकडे बघून आपण हसतो आणि त्यामध्ये असंवेदनशील होण्यास स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबई भाजप अध्यक्षांच्या असंवेदनशीलतेची। गेल्या 2 दिवसात मुंबईतल्या दुर्घटनांमध्ये एक चिमुकला आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय। त्याच घटनांचा उल्लेख करताना भाजपचे आमदार अमित साटम चक्क हसतायत। विरोधी बाकांवरचे नेते जयंत पाटील यांना सांगताना काल झाडांवर होतं आज मॅनहोलवर आहे असं म्हणत अमित साटम फिदी हसताना दिसले। साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सांगताना अमित साटम यांच्या असंवेदनशीलतेचा कळस दिसून आला। जयंत पाटलांसोबत साकीनाक्यातील घटनेबाबत बोलताना अमित साटम फिदी हसताना दिसले। मृत्यू झालेल्या दोन्ही घटनांचा उल्लेख करताना भाजपचे आमदार अमित साटम चक्क हसतायत। विरोधी बाकांवरचे नेते जयंत पाटील यांना सांगताना काल झाडांवर होतं आणि आज मॅनहोलवर आहे असं म्हणत अमित साटम फिदी हसतात। साटम यांचं हे हास्य हा निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे।
यांना सहज मुंबई मिळाली आणि त्याच्यामुळे यांना गांभीर्य नाही आहे, मुंबईबद्दल यांना काही प्रेम नाही आहे आणि त्यामुळे आमदारला थट्टा मस्करी करतात. मुंबईचे लोक, आता यांना सत्ता मिळालेली आहे, मुंबईच्या लोकांनी सत्ता दिलेली आहे, आता मुंबईचे लोक जगले काय मेले काय यांना काही फरक पडत नाही. इतक्या लहान बालकाच्या मृत्यूवर आणि एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूवर जर त्यांना काहीतरी जोक सुचत असतील, काल म्हणे झाड होतं, आज म्हणे मॅनहोल, असं मी आता तुमच्याच माध्यमातून बघते. म्हणजे याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. लोकांना कळलं दोन मुखवटेवाले कसे आहेत. संदर्भ वेगळा होता. त्या ठिकाणी मी आज झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये मला प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब तिथे आले. त्यांनी रिपोर्टरला असं सांगितलं की ह्यांनी या विषयावरती काल भाषण केलंय. त्यावेळेला मी असं म्हणालो की विषय वेगळा आहे. काल विषय होता झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याच्या संदर्भातला आणि आज विषय हा मॅनहोलचा आहे. त्यामुळे दोन विषय वेगळे आहेत. मग तेव्हा ते हसले आणि समोर असताना एकमेकांकडे बघून आपण हसतो आणि म्हणून हसून ते तिकडनं निघून गेले, एवढाच विषय आहे. ज्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती हास्य होतं आणि असं आहे की दोन्ही विषयांना, विद्यार्थ्याचा मृत्यू असो किंवा आज झालेला मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा जो मृत्यू झाला, या दोन्ही विषयांना वाचा मीच फोडली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी मीच केलेली आहे. माझ्याच मागणीवरनं काल 3 आणि आज 4 अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. त्यामुळे माझी विनंती अशी राहील की अशा प्रकारे संदर्भ कुठला तरी वेगळा, दोन कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींना, दोन संदर्भांना जोडून त्याच्यातनं एक काहीतरी तिसरा अर्थ काढण्याचा प्रयत्न जो होतोय, हे असं कृपया करू नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे. ज्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती हास्य होतं त्यामुळे विरोधक असं म्हणतात की जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामध्ये संवेदनशीलता जी आहे ती उरलेली नाही. अरे, समोर ओळखीचा माणूस आला तर त्याच्याकडे बघून आपण हसतो आणि त्यामध्ये असंवेदनशील होण्याचं काय. तर मुंबईतल्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेच्या बेजबाबदारपणाचा हा आणखी एक बळी. असलम शेख असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. मुंबईतल्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एका माणसाचा मृत्यू झालाय. खैरानी रोडवरील 25 फूट खोल मॅनहोलमध्ये दुर्घटना घडली. 61 वर्षीय व्यक्तीनं आपला जीव गमावलाय. या घटनेनंतर मुंबई पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मुंबईकरांकडून संतापही व्यक्त केला जातोय. जवळपास 2 ते 3 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. असलम शेख असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. खैरानी रोडवरील उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलताना एक व्यक्ती पडल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल आढळली. पाण्याचा वेग जास्त असल्यानं ती व्यक्ती वाहून गेली होती. साकीनाक्यातल्या खैरानी रोड भागात मॅनहोल दुरुस्तीचं काम सुरू होतं. या कामामुळे मॅनहोलचं झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं. 10:30च्या सुमारास ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली. 15 ते 20 फूट अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमध्ये ही व्यक्ती वाहून आली. पालिका आणि रेस्क्यू टीमला या संदर्भात कळवण्यात आलं. रेस्क्यू टीमकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मात्र या घटनेत असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. उघडं असलेलं हे मॅनहोल 20 ते 25 फूट खोल आहे. उघड्या असलेल्या या मॅनहोलला कोणतंही बॅरिकेटिंग नव्हतं. हे 4 अधिकारी निलंबित. धनाजी हेर्लेकर, एल विभागाचे सहाय्यक आयुक्त, दीपक चौगुले, सहाय्यक दुय्यम अभियंता, एल विभाग, अभिजित चौगुले, कनिष्ठ अभियंता, एल विभाग, उत्तम पाटील, सहाय्यक अभियंता, मलनिस्सारण प्रचालन. या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले. जो कॉन्ट्रॅक्टर पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी न घेता काम करत होता त्याच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. आणि माननीय महापौरांनी महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकरता 10 लाख रुपयाचं अर्थसहाय्य जाहीर केलं. आयुक्त मॅडमनी स्वतःहून याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा अशी मी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी मागणी करतो. आम्ही या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना आम्ही सतर्क करण्याचं काम करत असतो. ते केलं होतं तरी देखील आयुक्तांनी या ठिकाणी कोणतीही कारवाई याच्यावरती केली नाही. याची सर्वस्वी जबाबदारी ही अश्विनी भिडे यांच्यावरती असं मी टांगतो. 4-4, 5-5 IAS ऑफिसर आहेत, 6-6 DMC आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत. या मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? याचा अर्थ मुंबईमध्ये
नियोजन करण्याचा जो काय अभाव आहे त्या अभावामुळे या घटना घडतात. माणूस गेल्यानंतर जाळी बसवली. विचार करा किती निर्लज्ज लोक आहेत. माणूस आतमध्ये गेला नंतर जाळी बसवतायत. माणूस आतमध्ये गेला नंतर जाळी बसवतायत. इंटरलॉकिंग जाळ्या ह्या कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो त्यांनी का नाही लावल्या, आणि ज्याच्यावरती वॉर्ड ऑफिसर जरी असले तरी त्यांच्या डिपार्टमेंट वाईज जी लोक आहेत त्यांनी हे का नाही पाहिलं, हे पहिला प्रश्न आहे. कारण मागच्या वेळेला अमरापूरकर वाहून गेल्यानंतर आपण ती जाळी इंटरलॉक सिस्टम बसवली. माझं म्हणणं आहे, आम्हाला जेव्हा विचारताना 25 वर्षात काय केलं, किमान आम्ही केलंय ते तरी कंटिन्यू करा. इथे कोणालाही ब्लेम गेम नाही. दरम्यान मुंबई आणि नवी मुंबईत 4 दिवस 4 दुर्घटना होऊन 2 बळी गेले. पहिली घटना चेंबूरमध्ये घडली. चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय शालेय मुलानं परवा जीव गमावला. श्रीवास्तव कुटुंबाचा विहान हा एकुलता एक होता. त्याचं कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेलं नाही. स्कूल बसवर झाड कोसळून विहानचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांचं निलंबन करण्यात आलंय. मॅनहोल दुर्घटनेवरून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मृत्यूमागे प्रशासनाच्या हलगर्जीपणाकडे बोट दाखवलंय. भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी मॅनहोल कुणी समाजकंटकानं उघडं ठेवलं होतं का याकडे बोट केलंय. दुसरी घटना माटुंग्यात घडली. 24 जूनला महापौर रितू तावडे यांच्या समोरच पालिकेचा एक कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला होता. ही संपूर्ण घटना त्यावेळी कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यावेळी शहरातील पाणी साचण्याची समस्या आणि नाल्यांची स्थिती पाहण्यासाठी महापौर रितू तावडे निरीक्षण दौऱ्यावर होत्या. तिसरी घटना नवी मुंबईत घडली. काल नवी मुंबईत चक्क रस्त्याच्या पाण्यातच विजेचा करंट उतरल्यानं 2 कॉलेजच्या विद्यार्थिनी शॉक लागून गंभीर जखमी झाल्या. दोघींना डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. नेरुळच्या एलपी ब्रिज खाली ही दुर्घटना घडली. आणि आता चौथी घटना ही साकीनाक्यात घडली. मॅनहोलमध्ये पडून एका 61 वर्षीय असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. रस्त्यावरून जाताना मॅनहोल उघडं असल्यानं असलम शेख यांचा त्यात पडून मृत्यू झाला. चौकशी करू, कारवाई करू असं आश्वासन महापौर आणि प्रशासन देतात. पण कारवाईच्या शब्दाआड जबाबदारी संपणार आहे का? मुंबईकरांचे जीव जात आहेत, त्याला जबाबदार कोण हे मुंबईकरच विचारतोय. त्याची उत्तरं महापौर आणि सत्ताधाऱ्यांनी दिली. तर मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तर काही ठिकाणं झाडं उन्मळून पडल्यानंही वाहनांचं नुकसान झालंय. पाहूया. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभादेवी परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते. तिकडे टाटा आणि केएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या लोकांनाही पाणी साचल्यानं त्रास सहन करावा लागतोय. प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेरच पाणी साचलंय. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी शिरल्यानंतर तो पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पाण्यात एक रिक्षा अडकली होती, तिला बाहेर काढण्यात आले. फक्त सबवेच नाही तर आजूबाजूच्या रस्त्यांवरही पाणी साचायला सुरुवात झाली. नालासोपाऱ्यात धानिवबाग परिसरात रस्त्यांवर पाणी साचले. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले. मुंबईत सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे चर्चगेट स्टेशनजवळ झाड उन्मळून पडले. झाड कोसळल्यामुळे 3 वाहनांचं नुकसान झाले. अंधेरी मरोळ मिलिटरी रोड जवळच्या गणेशपाडा इथे भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. झाड कोसळून एका रिक्षाचं नुकसान झालंय. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जवळ असलेला विजेचा पोलही वाकलाय. मीरा भाईंदरमध्ये धावत्या स्कूटरवर नारळाचं झाड कोसळले. रायगाव परिसरातील दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी झालाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. जखमी तरुणावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. नवी मुंबईत MIDC सर्व्हिस रोड परिसर जलमय झालाय. साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना लोकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. योगायोगच झाला की बस चालली असताना त्या बसवरच ते झाड पडलं आणि एक आमचा लहानसा चिमुरडा मुलगा बिचारा तो त्या ठिकाणी त्याचा प्राण गेला. अतिशय दुर्दैवी घटना घडली. पण ज्या ज्या ठिकाणी झाडं पडण्यासारखी परिस्थिती आहेत, ज्या ज्या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत, नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्या ठिकाणी आम्ही सगळी काळजी घेत आहोत.
तर आरटीआयने दिलेल्या माहितीनुसार 2017 पासून आजपर्यंत मॅनहोलमध्ये पडून 328 मृत्यू झालेत, ज्यातील 237 पुरुष आहेत आणि 91 महिलांचा यात समावेश आहे. तर आरटीआयने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 2017 पासून ते आजपर्यंत 328 जणांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालाय. 328 जणांमध्ये 237 पुरुष तर 91 महिलांचा समावेश आहे. 2017 मध्ये डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा प्रभादेवीत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. 2018 मध्ये 18 वर्षीय अर्जुनचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. 2018 मध्येच शीतल भानुशाली यांचा मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. 2024 मध्ये मालाडमध्ये दोघांचा 30 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. 2024 मध्येच बोरिवली बीएमसीची परवानगी न घेता सुनील वाकोदे यांचा मॅनहोल साफ करताना मृत्यू झाला. मार्च 2024 मध्ये 3 कामगारांचा मालाड पश्चिम इथे सीवर ड्रेन साफ करताना मृत्यू झाला. 25 सप्टेंबर 2024 रोजी अंधेरी पूर्व परिसरात उघड्या नाल्यात पडून विमल गायकवाड यांचा मृत्यू झाला. साकीनाका इथे फोनवर बोलताना आज उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू झालाय. पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे ऑफर आलेली नाही, आली तर विचार करू असं भुया उंचावणारं वक्तव्य पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल केलं होतं. तर ऑफरबाबतच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढल्याचं कोल्हे यांच्याकडून आज स्पष्ट करण्यात आलं. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. आणि कोल्हे यांना निवडून आणण्यामागे त्या भागातल्या हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे. मूळचा तो मतदारसंघ शिवसेने, फक्त अमोल कोल्हे आहेत, संभाजी महाराज आहेत आमचे पडद्यावरचे, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून त्यांचं काम केलं. अमोल कोल्हे यांनी जरी काही वक्तव्य केलं असलं तरी ते मूळ पक्षातच राहतील याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. माननीय राऊत साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना तीच विनंती करतो की कुठल्या कॉन्टेक्स्टनी ते विधान आलं होतं, तो कॉन्टेक्स्ट हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा कॉन्टेक्स्ट आहे. तर सचिन अहिर यांना खासदारांना फोडल्याचं बक्षीस मिळालं. अहिर यांना उपसभापती पद मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी ही टीका केली. यावर बच्चू कडू आणि स्वतः सचिन अहिर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे जे बोललेलं आहे ते अत्यंत योग्य आहे. दोन्ही बाजूनी आहे ते. माल विकायला तयार आहे ना, माल विक्रीसाठी आधी तयार केला जातो. सचिन अहिरांचं काय झालं? सचिन अहिरांचं काय झालं? इकडले जे आमचे खासदार आहेत त्यांना फोडल्याचं बक्षीस म्हणून त्यांना उपसभापती केलं. कसं आहे, आता सचिन अहिर जे आलेले आहे तर सचिन सोबत क्रिकेटची टीम पण येणार आहे आणि ते आता राऊत रोखू शकत नाही आणि हे सगळं राऊतावरच खापर फुटल्या जात आहे. मला असं समजलं उद्धव साहेबांनी त्यांना खूप झापलं, फक्त मारायचं राहिलं. सचिन ही काफी है ना, टीम की क्या जरूरत है? पहले मुझे तो मैच खेलने दो, कुछ स्कोर मुझे बनाने के बाद दूसरे प्लेयर को लाऊंगा. तर उपसभापती झाल्यानंतर सचिन अहिर यांनी शरद पवार यांना फोन केलाय. उद्या भेटीसाठी येणार असल्याचं अहिर यांनी फोनवरून शरद पवार यांना सांगितलंय. शरद पवार यांनी सचिन अहिर यांना फोनवरून शुभेच्छा दिल्यात. आपण वायबीला कधी असणार आहात? हा, मग मी आपल्याला उद्या भेटायला येतो ना, जरा मग बोलता येईल साहेब. हा. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली. यानंतर सभागृहात विरोधक आक्रमक झाले. सभागृहातील सदस्य सुरक्षित नाहीत, सरकार दखल कधी घेणार असा सवाल नाना पटोले यांनी केलाय. अकोला पश्चिमेचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणारकरकडून येणाऱ्या धमकीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. सभागृहातील सदस्य सुरक्षित नसल्याचं म्हणत नाना पटोले आणि वडेट्टीवारांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली असून वारंवार हा मुद्दा मांडला जातोय असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी आक्षेप घेतला. या सभागृहातले सन्माननीय सदस्य साजिद पठाण याला दुसऱ्यांदा वैष्णव गँगचं धमकी आली. अध्यक्ष महाराज, सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते. अध्यक्ष महाराज, या सभागृहातला
विधानसभेचे आमदार सुद्धा सुरक्षित नाही. सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष सन्मान्य सदस्य कानजींना जी काय धमकी आली अध्यक्ष महोदय बिश्नोई गँगच्या संदर्भात जी सरकारची अधिकृत भूमिका त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. कुठल्याही पद्धतीची धमकी आमचे आदरणीय सदस्य असतील की कोणावर कोणाची दादागिरी खपून घेणार नाही हे फ्लोर ऑफ द हाऊस वर अध्यक्ष महोदय सांगितलंय. पहिल्यांदा धमकी आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी संरक्षण दिलं, परंतु वारंवार धमकी दिली जात असल्याचं साजिद खान पठाण यांनी म्हटलंय. मैं ये विषय को लेकर राजकारण करना नहीं चाहता हूँ. इसके पहले मुख्यमंत्री साहब को जब मुझे पहली बार धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद होकर रात के 12 बजे मुझे फोन लगाया और ये विश्वास जताया, संरक्षण की गारंटी लिए, मेरे को संरक्षण भी मिला, लेकिन बार बार एक सदस्य को धमकी आ रही, ये चल क्या रहा, मैं ये बोलना चाहता हूँ. या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल आणि संरक्षण वाढवण्याची जर आयुक्तांना आवश्यकता भासली तर आयुक्तांच्या स्तरावर तो निर्णय सुद्धा घेतला जाईल. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे. शासन निश्चितपणे या विषयात उचित पावलं उचलेल. त्यांचं सिक्युरिटी कव्हरची काय गरज आहे, थ्रेट परसेप्शन काय आहे याचा संपूर्ण विचार करून शासनाने उचित निर्णय घ्यावा. साजिद खान को लास्ट मैसेज है तेरे थ्रू लगा के बोला शुभम अंकर का कॉल आता है मेरे पास, तेरे पास सेटलमेंट के लिए टाइम है बोलना, टाइम रहते लाइन पे आजा वरना तेरा वो हस्तक करेंगे कि पूरे अकोला को पता चलेगा. ठीक है, उसके पास है लास्ट मैसेज होता है मेरा. ठीक है, अच्छा कि ये तेरे लिए लास्ट वार्निंग है. पैसे की व्यवस्था कर ले वरना मौत के लिए तैयार हो सब बोलना. तेरा वो असर करेंगे ना कि पूरे अकोला को पता चल जाएगा. ठीक है, रिकॉर्डिंग करनी है तो कर ले. नहीं मेरे बारे में उसको पता है, मैंने पहले भी फोन किया था. उसके बाद मैसेज लगा देना, अभी फोन नहीं आएगा सीधी गोली आएगी तो बोल देना. ठीक है, ठीक है भाई. फोन करेंगे कल दोपहर को 2-2:30 बजे इंडिया की, तैयार रखना बोलना, हाँ या ना में जवाब देना. उसके बाद हम देंगे. ठीक है, सीधा जवाब देंगे, जो भी करना है ना हम रिप्लाई देंगे फिर. ठीक है भाई. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाला घेऊन पोलिसांकडून घरी तपासणी करण्यात आली. हत्येवेळी सियानं घातलेले कपडे आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. 18 जून रोजी घटना घडल्यावर सियानं कुठले पुरावे नष्ट केले का याचा तपास सुरू आहे. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलीस सियाला घेऊन तिच्या घरी गेले होते. यावेळी पोलिसांनी सियाच्या घरी तपासणी केली. पोलीस जवळपास 1 तासभर सियाला घेऊन घरी थांबले होते. सियाचे कपडे, मोबाईल, इतर गोष्टींचा पंचनाम्यासाठी पोलीस सियाच्या घरी दाखल झाले होते. पोलिसांनी सिया गोयलच्या राहत्या घरातून तिचे कपडे जप्त केले. हे तेच कपडे होते जे तिने घटनेच्या दिवशी घातले होते. 18 जूनला घटना घडल्यावर सियाने कुठले पुरावे नष्ट केले का याचा तपास करण्यासाठी पोलीस पथक सियाच्या घरी पोहोचले होते. याच ठिकाणी सिया आणि 6 आरोपी चेतन चौधरीनं केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या कटाची कथितरित्या तालीम केली होती. यावेळी सियाचे कुटुंबीयही घरी उपस्थित होते. सियाची पोलीस कोठडी 3 जुलै रोजी संपणार आहे.